वेद न्यूज 24 वेद जनमनाचा। अडवू नका, कोण कुणाच्या अडवू गेले याच्याबद्दल काही माहिती आहे का? माझ्या तर ऐकिवात काय नाही आहे। आणि लोकशाहीमध्ये सगळे प्रचार करत असतात, ही काठीची भाषा वगैरे खरं म्हणजे त्यांना दंगल घडवायची असावी कदाचित। त्यांचा तो नेहमीचा फॉर्म्युला आहे की आपल्या हातातून यश निष्ठत असलं की मग अशा पद्धतीचे काहीतरी स्टंट करायचे आणि लोकांचं अट्रॅक्शन मिळवायचं। खरं म्हणजे ते बहुतेक विसरलेले दिसतात, ते आता गृहमंत्री नाही आहेत। गृहमंत्री असताना ते असे अनेक स्टेटमेंट त्यांचे आहेत, सोडणार नाही, बघून घेऊ, कार्यक्रम करू, उचलून आणू, जाहीर वक्तव्य त्यांनी केलेले। परंतु आता जरा सांभाळून बोललं पाहिजे, कारण आता आमचं सरकार आहे, ते आता गृहमंत्री नाही आहेत आणि अशा पद्धतीची वक्तव्य करू नये। मला माहिती आहे, कोल्हापूरकरांना माहिती आहे, ते घाबरलेले आहेत आणि घाबरले की काय होतं हे मी मागे एकदा बोलून सांगितलेलं आहे। आणि घाबरल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी देऊ नये। बिंदू चौकमध्ये अमल माडिकांनी त्यांना बोलवलं होतं, ते आले नाहीत। याच्यावरून तिने असं खोटा आव कशासाठी आणावा? प्रचार करा, तुम्ही तुमचे प्रचार, तुमचे मुद्दे करा, आम्ही आमचे प्रचाराचे मुद्दे करतो। कुणीही भाजपचा कार्यकर्ता त्यांच्या आडवं जाण्याचा प्रश्नच येत नाही, शिवसेनेचा कार्यकर्ता त्यांच्या आडवं जाण्याचा प्रश्नच येत नाही। आम्ही मोदींचे काम सांगत आहोत, आम्ही उमेदवारांच्या बाबतची केलेली कामं जनतेसमोर मांडत आहोत। त्यामुळं अशा पद्धतीनं स्टेटमेंट करणं, याच्यावरून निवडणुकीचा निकाल त्यांच्या लक्षात आलाय असंच म्हणावं लागेल। वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।